महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीची ज्योत खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात नव्हे तर अगदी जगभर म्हणून आपण पसरवणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सामाजिक लढ्यातील सर्व आपल्या नेत्यांना, आपल्या मार्गदर्शकांना वंदन करते आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करते. मला एक मात्र सांगावंसं वाटतं की संख्या किती आहे याला आपण कधीच महत्त्व देत नाही. इतकी वर्ष आपण या चळवळीतनं आलोय. अगदी मला माहीत आहे की 2 माणसांपासून सुद्धा आपण सुरुवात केलेली आहे. थांबला तो संपला म्हणून आपण चालतच आहोत. आणि संघर्ष हा आपल्या जीवनाच्या, ज्याला अगदी टळटळीत म्हटलं जातं की 5वी पुजली जाते, की जे आता आपल्याला माहितही नाही 5वी काय असते, पुजली काय असते, पण तो आपल्याला अपरिहार्य आहे. त्यामुळे हे काहीच वाटत नाही की लोक 2 आहे, 200 आहे, 2000 आहे. लोक आहेत आणि असणारी लोक आपला विचार, स्वतःचा विचार, बहुजनांचा विचार आणि अखेर शेवटी माणसांचा विचार पुढे नेत आहेत. ही खरी चळवळ आहे. मला एक आनंद झाला. नवराष्ट्र आपण हा शब्द वापरलेला आहे. नवदुर्गा आणि नवमाता. नवदुर्गा हा शब्द ऐकल्यानंतर दुर्गा आणि मग ती देवी आणि देवीच्या हातातली शस्त्र आणि मग आम्ही सगळ्या कशा शस्त्रधारी वगैरे आहोत, अशा कल्पना नवरात्रीमध्ये. मी खूप लहानपणापासून हा सगळा भाग बघते. आपण सगळे बघतो आहोत. आजचा हा कार्यक्रम विशेष यासाठी आहे टेक्सची. आता तुम्ही त्यांना 8वी पासून बघताय. मी एका अर्थाने लहान असल्यापासून बघते. वय मोठं होतं पण विचार लहान होते. तेव्हापासून हा झंझावात मी बघते आहे. मस्त आणि प्रचंड सुंदर काम करणारी व्यक्ती. आणि खरोखर मला वाटतं मगाची प्रस्तावना करणारे, आता थोडंसं आधी सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करते आणि मग बोलते. माननीय टेक्सजी, गायकवाडजी, लोक गायकवाड होते मला वाटतं असं आपल्या मनीषाताई म्हणाल्या. हा, आणि राहुलजी, इथं असणारे प्रत्येक जण आणि सन्माननीय, कारण कदाचित सगळ्यांची नावं घेता येणार नाही. हा उत्सव नवराष्ट्र म्हणून जो वापरलेला आहे, नवमाता म्हणून जो वापरलेला आहे आणि बरोबर या नवरात्रीच्याच काळात वापरलेला आहे. तेव्हा आता मगाशी आपण बोलत होतो तेव्हा ते म्हणाले की ह्या सगळ्या समाजाला आपल्याला दुसरीकडे न्यायचंय. ऐकलं, आनंद झाला आणि खरं सांगू का मला वाईट वाटलं. इतकंच नाही तर आता मनीषाजी ज्या बोलत होत्या अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य आणि नवरात्रीतले नव संकल्प, तर पोटात थोडंसं माझ्या दुखल्यासारखं झालं किंवा काळजात कळ आली. इतकी वर्ष आपण हे सगळं करतो आहोत. किती वर्ष झाले? 56 सालानंतर एक नवसमाज, नवक्रांती निर्माण झाली. आज 56 नंतर किती वर्ष झाले? आज आपण 2030 ला येऊन पोहोचलो. आणखी 20 वर्षानंतर 56 साले म्हणजे 100 वर्ष, 70 वर्ष धरा, 60 वर्ष धरा. पण बाबासाहेब गेल्यानंतरचे इतके प्रयत्न करून सुद्धा पुन्हा आज हे सगळं आपल्याला नव्याने करावं लागतं आहे. नव्याने संकल्प करावा लागतो आहे. स्त्री पुरुष, लिंगभेद, बाईपणाचं ओझं, विटाळ, मूल मुलगा, लिंगभेद हे सगळं पुन्हा नव्याने सांगतोय. तेव्हा कुठेतरी असं वाटतं की गेली इतकी वर्ष आपण केलं काय? नाटकातनं, सिनेमातनं एक नवा नायक निर्माण करणारा आपला नेता, आपला हा नायक, याला इतकी वर्ष हे सगळं केलं तरी पुन्हा नव्याने सुरू करावं लागतंय. आणि मग आपल्याला लक्षात येतं की बाबासाहेबांचा संघर्ष किती मोठा. आता बाबासाहेबांच्या बद्दल फारसं बोलणार नाही. मला दिलेल्या विषयाचं नेमकं भान मला आहे. या विषयामध्ये सुद्धा माई साहेब यांचा एक गौरव आपण करता, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला झाली. म्हणजे किती उदाहरणं आपण सांगू. खरं म्हणजे बहुजनांचा नेता, बहुजनांची नायिका म्हणून किती 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 इतिहासामध्ये महाप्रजापती पासून सिद्धार्थ यशोधरे पासून पुढे 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 आपण येऊ तेव्हा आपल्या लक्षात येतं की किती जबरदस्त असणारी शक्ती स्त्रीमधली आणि ती बहुजन समाजातली. आता पुन्हा माझ्या बहुजन समाज आणि इतर समाज किंवा ब्राह्मण समाज करायचंच नाही आपल्याला. आपण अतिशय प्रबल व्हावं, अत्यंतिक प्रबल व्हावं. तरी सुद्धा दांभिकपणाला, अंधश्रद्धेला मुठमाती देण्यासाठी अशा प्रकारच्या उत्सवाची पुन्हा पुन्हा गरज आहे आणि याचे आपण भागीदार आहोत. म्हणून या सगळ्या ठिकाणी आपण पुन्हा पुन्हा यायचं आहे. तेव्हा अशा एका चांगल्या कार्यक्रमाला, उत्तम कार्यक्रमाला आपण मला बोलवलं याबद्दल आधी मी आपले आभार मानते. आणि मग या माझ्या विचाराला मी सुरुवात करते.
याच्यामध्ये दोन भाग आहेत. किती वेळ बोलायचे मला माहित नाही. राहुलजी अतिशय उत्साही आहे. गेले कित्येक दिवस आम्ही बोलतो, एकमेकांना भेटलो नाही, तेव्हा ते म्हटले नाही ना तुम्ही भरपूर बोला. तरी मला वेळेचं भान आहे, आपल्या सगळ्यांच्या सहनशक्तीचा अंदाज आहे. मी टीचर आहे, प्राध्यापिका आहे, त्यामुळे समोरच्याची कपॅसिटी मी जाणते आणि फार उत्साही असणाऱ्या मंडळींना आणखी ताणू नये हेही मला कळतं. तरीही काही बोलावं लागणार आहे आणि ते बोलण्याचा मी प्रयत्न करते. पहिल्यांदा मी असं सांगेल की माझ्या या बोलण्यामध्ये साधारण 20 मिनिटं तरी किंवा 10-12 मिनिटं तरी मला रमाबाईंवर बोलावंच लागेल. मला माहित आहे की रमाबाईंवर आपण एक वेगळं सेशन घेतलेलं आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने त्यामध्ये त्यांचे विचार मांडलेले आहेत. हे आपण विसरू शकत नाही की बाबासाहेबांच्या आयुष्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. सगळ्या क्रांती चळवळी आणि सगळा समाज उभा करण्याचं काम बाबासाहेबांनी जे केलं ते अवघ्या, मी माझ्या थिसिस मध्ये असा उल्लेख केलाय, फक्त 4 दशकांच्या मध्ये, फक्त 4 दशक, 40 वर्ष. बाबासाहेब गेले 65व्या वर्षी, हे पहिले 25 वर्ष तर शिक्षणाचेच होते. त्यामुळे शिक्षण घेता घेता आणि केवढं ज्वाज्वल श्रद्धाही आपल्या शिक्षणावर की हे शिक्षण काळाच्याही पुढचं होतं. बघा, सगळे त्या काळातले बॅरिस्टर झाले होते, ते बॅरिस्टर आणि एकमेव अस्पृश्य समाजातला हा बॅरिस्टर. हे शिकवलं कोणी त्यांना? म्हणजे महात्मा गांधीजी बॅरिस्टर, राजेंद्र प्रसाद बॅरिस्टर, सावरकर बॅरिस्टर, सगळे जे होते ते बॅरिस्टरची पदवी घेत होते, कारण अतिशय बुद्धिमान, उत्तम, समाजाला दिशा देणारा. आणि तुम्हाला माहितच आहे आपल्याकडे या वकीलच आहेत, त्याच्यामुळे हे जे कायद्याचं ज्ञान असणारी व्यक्ती ही किती गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाला कितीतरी संघर्षमय केलं आणि ते शिकत राहिले. तर हा पहिला काळ त्यांच्या शिक्षणाचा असेल, पण हे शिक्षण स्वतःसाठी नव्हतं, समाजासाठी होतं. पुढचे 40 वर्ष बाबासाहेब स्ट्रगल करतायत. आणि मग त्यांच्या आयुष्याचा काळ म्हणजे अगदी 1891 धरला तरी 1935 पर्यंत मी हा सगळा पूर्वार्ध मांडतो. 1935ला ज्यावेळेस रमाबाईंचं निधन झालं, बघा 35 पर्यंत काय 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 आपण मिळवलं होतं. आणि म्हणून त्यांच्या आयुष्याला किती साथ रमाबाईंनी दिली हे विसरून चालणार नाही. सगळ्या घटना आपल्याला माहिती आहे, त्याचा उल्लेख मी करत नाही. अगदी 1929च्या क्रांतीपासून 1927चा महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, 1930-31-32ची गोलमेज परिषद, 1935चा बाबासाहेबांनी एवढ्याची केलेली धर्मांतराची घोषणा. रमाबाई होत्या, रमाबाई काळजी करत होत्या, रमाबाई तिळतिळ तुटत होत्या, रमाबाईंच्या अन्नाचा कट पोटात नसताना मुलांना वाढवीत होत्या, सगळं आपल्याला माहिती. त्यामुळे या 2 काळामध्ये आपल्याला रमाबाईंचं स्मरण सातत्याने करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. या सगळ्या काळात बाबासाहेबांना वेळच नव्हता, विचार होता पण वेळ नव्हता रमाबाईंकडे बघण्यात. पण पत्नीबद्दलची सशब्द भावना होती, तिच्याविषयीचं प्रेम होतं, आत्मीयता होती, तिच्या शिक्षणाविषयी जागरूक जाणीव होती. म्हणून बाबासाहेबांची सगळी पत्र जी आहेत ना, राजकीय आहे, सामाजिक आहे, धार्मिक आहे, अर्थ व्यवस्थेवर आहे, कौटुंबिक आहे, मित्राला लिहिलेली आहे. मित्रासमोर ढळढळते रडणारे बाबासाहेब आहे, तसेच पत्नीसमोर सुद्धा रडणारे आहे. म्हणजे तो बुलंद आवाज असणारा जो एक क्रांतीवीर बाबासाहेब होते, ते आपल्या कुटुंबाचा कर्ता होते आणि एक भाबडा बाप होते. 27ला ज्यावेळेस राजरत्नाचा मृत्यू झाला तेव्हा रडणारा बापच होता. आणि रमाबाई गेल्यानंतर रडणारे, कोसळून पडणारे आणि पंढरपूरला तिला नेण्याची इच्छा तिची आपण नाही पूर्ण करू शकलो म्हणून डोळ्यात पाणी आणणारे बाबासाहेबच होते. ज्या पुरुषाला इतकं मातृत्व आहे, इतकं वत्सल रूप आहे, तोच त्याच्या पलीकडचं क्रांतिकारकत्व करू शकतो. म्हणून पुरुषाचं रूप हे श्रेष्ठ असतं, पण त्याला फार मोठी छाया ही घरातल्या कुटुंबातल्या स्त्रीची आणि ती पत्नीची असावी. कारण पत्नीमध्ये आहेच की हे सगळं, मातृत्व आहे, पितृत्व आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं पूर्वार्ध तुम्ही पाहाल ना, तर मला तर नेहमी असं वाटतं की बाबासाहेबांना रमाबाईंना केवढं घडवलं. एक लक्षात आपल्या आलं पाहिजे, आपण सगळे प्रौढ आहोत. आई जशी आपल्या मुलाला वाढवते, घडवते, लक्षात ठेवा, पत्नी आपल्या पतीला त्याच्या व्यक्तित्वाला आकार देते, कळत नकळत आकार देते. ती भाकरी करता करता बोलते, ती झाडून घेता घेता बोलते, ती कदाचित एखादी शिवी देऊन सुद्धा बोलते, पण त्याला ती इकडून तिकडून सगळ्या बाजूने त्याचं व्यक्तित्व चांगलं घडवते. चांगला पुरुष, चारित्र्यवान पुरुष हा माझा नवरा आहे आणि माझा नवरा हा समाजाचा घटक आहे, ही जाणीव त्या मायेला असते, त्या स्त्रीला असते, त्या मातेला असते आणि त्या पत्नीला असते. आता इतकी पत्नीच्या
बदलती रूपं आपल्याला माहिती आहे. आपल्या एका नव्या विद्यापीठात व्हॉट्सअप सारख्या संस्कृतीमध्ये आता आपण वाढतोय. काय काय येतं, काय काय त्यामध्ये बघतो, काय कळतंय, सगळा माहितीचा खजिना ज्याला स्फोट आपण म्हणतो तो. पण ज्या काळात हे काहीही नव्हतं त्या काळात बाबासाहेब काय काय करत होते. प्रत्येक दिवशी पत्र लिहित होते. एका दिवसाला 3 ते 4 पत्र होती. संपूर्ण बाबासाहेबांचा पत्रव्यवहार 2,500 ते 3,000 आहे. बघा हा आयुष्य किती, पत्रलेखन किती, पत्रांना काय काय करताय. अखंड भारताला पत्र आहे. पत्राच्या बाहेर म्हणजे महाराष्ट्राच्या भारताच्या बाहेरच्या जगाला पत्र आहे. क्रिप्स योजनेसारख्या माउंटबॅटन, ऍटली, वेलस्लीला पत्र आहे. 1946 पत्र. बाबासाहेबांचा विवाह झाला दुसरा 1946. पत्नीचं निधन झालं होतं 1935. पुढचे 10 वर्ष बाबासाहेब एकटे होते, एकाकी होते आणि प्रचंड कामात होते. कुठलं हे काम, सगळ्या घटना बघा तुम्ही. 1936 मतदारसंघाची नव्याने मांडणी. 1937, 38, 39 स्वतंत्रपणे भारताला देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्यात अस्पृश्यांचे स्थान काय, कोणते, बरोबर. किती प्रचंड काम केले बाबासाहेबांनी. ते फक्त दलितांचे कधीच नव्हते. कारण घटनेवर त्यांचं जे प्रभुत्व आहे, वर्चस्व आहे, त्यामध्ये अखंड भारताचा विचार आहे आणि भारतातल्या प्रत्येक घटकाचा विचार आहे. कसा केला एवढा विचार. मग तुम्हाला 1917, 1918, 1920, 1921, 1922 पर्यंतची मागची पहिल्या 20व्या शतकातली पहिली 2 दशकं मागे जावं लागतं. आणि मग जगभरच्या विविध देशांच्या राज्यघटना वाचणं, पाहणं, अभ्यासणं. आणि त्यापेक्षा माझा भारत कसा वेगळा आहे, केवढी बुद्धिमत्ता आहे, केवढं कर्तृत्व आहे, केवढी चाणाक्ष बुद्धी आहे, केवढा व्यासंग आहे आणि त्याही पेक्षा दूरदृष्टीचा केवढा मोठा भाग आहे. असे बाबासाहेब घटना लिहिताना थकतात, दमतात, अखंडपणे काम करतात. काम आणि काम करतात. मधुमेह वाढत जातो. 10 वर्षामध्ये साधी भाजी आणि भाकरी, हक्काची भाजी भाकरी बाबासाहेबांना मिळत नाही. मधुमेह वाढलाय, तो कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगणारी बहीण पाठीशी नाही, पत्नी नाही, आई तर नव्हतीच कधी. नात्यातल्या जवळच्या कोण स्त्रिया होत्या त्याही एका पाठोपाठ एक काळाच्या पडद्याआड गेलेल्या. आणि बाबासाहेब झाले होते सगळ्यांचा बाप. बाबा, या बाबाला आपल्या समाजातल्या कुठल्याही स्त्रीला आता हिला मी पत्नी म्हणून स्वीकारणार आहे हे शक्यच नव्हतं. त्यामुळे विवाह कधी करायचाच नव्हता. आणि अखंडपणे फक्त आणि फक्त जितकं म्हणून अस्पृश्य, फक्त अस्पृश्य, फक्त विकलांग, फक्त स्त्री म्हणून जिला नाकारलेले अधिकारी त्या स्त्रीला उद्धार करायचा होता. पण मात्र या ढासळणाऱ्या प्रवृत्तीमुळेच जेव्हा ते डॉक्टरांकडे सातत्याने जात होते, आपल्याला माहिती आहे तिथेच त्यांची माई साहेब. आता एक मात्र शब्द टेक्सजी मी तुम्हाला विनंती करेल की आपण तो बदलूया. माई साहेब असं आपण म्हणतो तर त्यांना आपण मान दिलाच पाहिजे. रमाबाईंना आपण मान देतो तर बाबासाहेबांची पत्नी म्हणून त्यांना दिला पाहिजे. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये महत्वाच्या घडणाऱ्या घटनेच्या साक्षीदार माई साहेब होत्या. पण आपण त्यांना सविता माई, मला वाटतं आपण फोनवर बोललेलो होतो, असा शब्द वापरला तर ते अधिक योग्य होईल. कारण मला नेहमी वाटतं साहेब म्हणजे एकच बाबासाहेब. जसं महाराज म्हटल्यानंतर एकच महाराज डोळ्यासमोर, शिवछत्रपती महाराज, स्वराज्याची स्थापना करणारे महामनी काळाचा सगळा इतिहास पहा. 800-900 वर्ष मराठे इतरांच्या दारात होते. मराठ्यांचा इतिहास फार चांगला आहे बंधूंनो. पण 5 आदिलशाहीमध्ये मराठे सरदार धावत होते, मरत होते, तडफडत होते, पण कधीही स्वतंत्र नव्हते. या सगळ्यांना स्वतंत्र करणारे महाराज शिवछत्रपती महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. हे जेवढं महाराज पण श्रेष्ठ आहे ना, आहे शाहू महाराज आपलेच आहे, संभाजी महाराज आपलेच आहे, कर्तृत्वही श्रेष्ठ आहे, पण ज्यांना मूळ दाखवणारे होते ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून बाबासाहेब हा साहेबीपणा तुमच्या माझ्यात मुरवणारे होते ते फक्त बाबासाहेब. आज आपल्या सगळ्याकडे कदाचित पैसा नसेल, कदाचित आपण या अंधविश्वासामध्ये भरभटून पण गेले असू, आमच्या बायका साड्या चोळ्या नवरात्रही कदाचित करत असतील, पण आत्मसन्मान आणि आत्मविश्वास ही मोठी देणगी बाबासाहेबांनी दिली, साहेबांनी दिली. साहेबाच्या देशात जाऊन
बाबासाहेबांनी केला. हाच साहेब आपला. आज तुम्ही आणि मी नोकरीत असो, नोकरीत कोणी आपला बॉस असेल, पैशासाठी, नोकरीसाठी, दुनियादारीसाठी आपण त्याला कदाचित साहेब म्हणत असू, पण अंतःकरणातला साहेब एक आणि एकच, तो म्हणजे बाबासाहेब. आणि म्हणून मला एक तुम्हाला प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे, आपण माई साहेब नाही म्हणे. आहेत असतील त्यांच्यामध्ये बाबासाहेबांचं साहेब पण नाही, त्या सविताबाई म्हणा. रमाईला आपण रमा साहेब नाही म्हणत. आई आहे ती, माय आपली. तशाच मग माई साहेबांना सुद्धा साहेब म्हणून का उडावा करायचा? एकच साहेब बाबासाहेब. आणि माईना आपण रमाबाई म्हणू. माई तर शब्द आलाच पाहिजे, मग त्यांना आणखी चांगला शब्द वापरायचा असेल तर सविताबाई. मी सध्या सविताबाई माझ्या दोन शब्दात पुढचं कदाचित येईल, म्हणून मी आधीच तुम्हाला हे सांगितलं. आता सविताबाईंचं आयुष्य पाहिलं तर फक्त 8 वर्षाचं. बघा ना, बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या 1951 पासूनची घटना. हिंदू कोडबीट 1955 बाबासाहेबांनी पिंजून काढलेला सारा महाराष्ट्र. 1956 धर्मसंकट ज्याला शब्द आपण वापरतो किंवा धर्मांतर शब्द वापरतो, हे केरणारे बाबासाहेबांच्या पाठीशी सदैव होत्या त्या माईसाहेब. बुद्ध आणि धम्म 1950 नव्या धर्माला सामोरं जाताना बौद्धिक तेज आणि बौद्धिक वातावरण निर्माण करणं गरजेचं होतं, त्यासाठी ग्रंथ दिली होती माईसाहेब पाठीशी. 1946, 47, 48 आणि स्वतंत्र भारत केवढ्या उलाढाली झाल्या. माईसाहेब, ज्यांना तुम्ही साहेब आपण आता म्हणतो, त्या सविताबाई त्यांच्या पाठीशी. त्यामुळे या महत्वाच्या घटना होत्या. आणि म्हणून त्यांचं जे कर्तृत्व होतं, कदाचित त्या फार मोकळ्या पद्धतीने बाहेर आल्या नाही. जशा की रमाबाई पण नाही आल्या. रमाबाई सुद्धा 1927 म्हणाल्या बाबासाहेबांना, आम्ही बायका पण येतो. चाळीतल्या बायका तयार झालेल्या होत्या, चला आपण पण या सत्याग्रहात जाऊ, पुरुषांनीच का म्हणून जायचं. बाबासाहेब हो म्हणाले आणि बाबासाहेबांनी सगळी मंडळी निघून पण गेली. रमाबाईंना आणि कोणाला पत्ता नाही लागला. पण बायका चर्चा मात्र करत होत्या, बायका बोलत होत्या. मूक करोती वाचालन, म्हणून तर मूकनायक निर्माण झालं. बायकांना बोलायला शिकता आलं. अनेक अनेक खालीमान घालून लोकांना बोलायला शिकता आलं, ते बाबासाहेबांच्या शब्दांनी. साहजिकच जेव्हा आपण सविताबाईंकडे वळतो, त्यावेळेस अशिक्षित असणाऱ्या पत्नीला शब्दाची ओळख करून देणारे बाबासाहेब आणि सुशिक्षित असणाऱ्या पत्नीला तिच्या सुशिक्षितपणाची साथ देणारे बाबासाहेब. कमी शिकले नाहीयेत सविताबाई. MBBS त्या काळातल्या, ग्रँड मेडिकल कॉलेज त्या काळातलं. आणि त्या काळामध्ये असू ना, आपला अंधविश्वासाला, कर्मकांडाला जर आपला विरोध नसेल तर आपणही बाबासाहेब नाही आहोत. आपणही केवळ जन्मजाती बाबासाहेबांचा घेतला, म्हणून आपण बाबासाहेबांचे भक्त, बाबासाहेबांचे अनुयायी होणार नाही, हेही काटेरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. केवढं मोठं बाबासाहेबांचं व्यापक असं आंदोलन होतं. म्हणूनच 1927 ते म्हटले ना, जेधे जवळकर जेव्हा त्यांच्या सभेला आले, कामाला आले, तेव्हा जवळकरांनी जेव्हा त्यांना सांगितलं की आपण ब्राह्मणांना घ्यायचंच नाहीये, तर त्यांनी सांगितलं नाही, माझा विरोध ब्राह्मण व्यक्तीला कधीच नाहीये. आणि ज्या मनुस्मृतीबद्दल आता तुम्ही बोलत होतात, ती मनुस्मृती सहस्त्रबुद्धे यांच्याच हाती, म्हणजे ब्राह्मण व्यक्तीच्याच हाताने तिचं दहन करण्यात आलं. तेव्हा बाबासाहेब किती मोठे ठरतात. तेच बाबासाहेब 1927 महाडला आले, तेव्हा जोशी नावाचे त्यांचे जे गुरु होते, त्या गुरूंच्या पायानं त्यांनी वंदन केलं. तेव्हा ते गुरु म्हणाले, तू एवढा मोठा झालास, माझ्या घरी आलास, मी बाबा झालो रे, मी खऱ्या अर्थाने पारंपरिक मी महार आहे आणि तू मात्र ब्राह्मण आहेस. विचार बदलतात, कृती करावी लागते. आणि ज्या पद्धतीने आता आमच्या मनीषा ताईने सांगितलं की आम्ही महाराष्ट्रभर हे सगळे विचार फिरवणार आहोत, ती कृती. सविताबाईंचं शिक्षण आणि सविताबाईंची बाबासाहेबांची झालेली भेट, त्यानंतरची एकमेकांशी पत्र उत्तरं, ही जर पाहिली तर तुम्हाला मोठी गंमत वाटेल. म्हणजे 1946 ची साधारण 6 पत्र माझ्याकडं आहेत. आणि त्या पत्रात ही गंमत अशी आहे, आधी भेट झाली, हा कोण आहे, व्यासंगी, बुद्धिमान, देखणा, हुशार आणि काहीतरी वेगळं सांगणारा पुरुष, ही त्यांची उत्सुकता. तो भारतातला व्हाईसराय मधला मंत्री आहे हे सविताबाईंना माहीतच नव्हतं, कारण त्या त्यांच्या विचारात होत्या. फक्त माळवदकरांकडे आल्यानंतर काय झाले, या पेशंटला डायबिटीज झालाय, त्याच्या पायाची काय अवस्था झाली आहे, हा जगणार आहे का, आणि कोण आहे हा मनुष्य, माझ्या पत्नीला किंवा घरातल्याला का सांगत नाही याची काळजी घ्यायला. असा विचार करता करता ती ओळख झाल्यानंतर कळालं, जेव्हा स्वतंत्र भारतामध्ये आता
जे काही वाटाघाटी चालल्या त्या पूर्वीचं जे व्हाईसरायचं मंडळ आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब कामगार मंत्री तिथे होते आणि म्हणून बाबासाहेबांची काळजी घेणं ही बुद्धिमत्ताने एक मोठी गोष्ट वाटत होती. म्हणूनच तर अनेक नेते, नव्या विचारांचे नेते त्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे पहिली भेट ही झाल्यानंतर त्यांची दुसरी भेटही झाली आणि ही दवाखान्यातलीच भेट होती. त्यानंतर मात्र एकमेकांची ओळख झाली. 39 वर्षाच्या प्रौढ असणाऱ्या सविता, आधीचं नाव शरयू, या शरयू कबीर नावाच्या या मुलीला किंवा स्त्रीला बाबासाहेबांच्या विषयी आकर्षण वाटलं आणि तिथून पुढे लग्नाचे विचार मनात आले. पण पहिला विचार त्यांनी सांगितला दादासाहेब गायकवाड यांना. कार्यकर्त्यांवर अत्यंतिक प्रेम करणारा हा मनुष्य, त्याच्या सगळ्या कुटुंबाबद्दल विचार न करणारे बाबासाहेब, मी विवाह करू इच्छितो याबद्दल आपलं काय मत आहे? त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं. आणि हा विवाह होण्याच्या आधी बघा बाबासाहेबांनी लगेचच लग्नाला होकार दिला आणि आता लगेच आपण लग्न करू नाही म्हणाले. बाबासाहेबांनी आपल्या ह्या सुशिक्षित पत्नीला वेळ दिला आणि आधी तुझा विचार पक्का कर. कारण बाबासाहेबांचं त्यावेळेस वय साधारण 54-55 असं होतं. त्यांचं वय 39 वर्ष. वयातलं अंतर होतं, विचारातलं अंतर होतं, जात ही चिकटलेलीच आहे, जातीचं अंतर होतं. कदाचित आज ही आपली मैत्रीण म्हणू किंवा ओळखीची स्त्री म्हणू, उद्या आपल्या घरात आल्यानंतर तिच्या धर्माचं, तिच्या विचारांचं आपल्यावर कदाचित फार मोठा दबाव पण आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिच्याबद्दल काय बोलणार, तिला आपल्याबद्दल काय वाटतं आहे, हा वाटू देण्याचा काळ बाबासाहेबांनी दिला. आणि फार सुंदर पत्र आहे ती. पत्रामध्ये एकमेकांच्या विचारांचा मान ठेवलेला आहे. साधारण मला वाटतं नोव्हेंबरातलं जे पत्र आहे 46चं, त्या पत्रात बाबासाहेब असं म्हणता येते की विवाह झाल्यानंतर आपलं काय होईल अशी एक आपल्याला शंका वाटते. आता विवाह झाल्यानंतर आपलं काय होईल हा जो त्यांचा विचार होता, त्या विचाराच्या मागे असं होतं की बाबासाहेबांना असं, सविताबाईंना असं वाटलं की मी MBBS झालेली आहे, मी एक सुशिक्षित स्त्री आहे, माझी काही आवड आहे आणि कदाचित माझ्यावर यांचं दडपण आलं तर मग मला ते सहन होणार नाही. त्यामुळे मला डॉक्टर आंबेडकरांना आधी काही गोष्टी विचारणं गरजेचं आहे. बघा आज जी सुशिक्षित म्हणणारी आपली भगिनी असते, मुलगी असते, ती ज्या पद्धतीनं विचार करते त्या पद्धतीचे विचार सविताबाईनं करणं हे स्वाभाविक होतं. पण ते त्या समाजात होतं ज्या समाजाला हजारो वर्ष शिक्षणाची परंपरा होती. स्त्रीला भले भले का स्त्रीलाही काही फार सन्मान नव्हता. ब्राह्मणवादात तरी काय स्त्रीला सन्मान होता? तुम्ही त्या ओंकारेश्वर म्हणजे बालगंधर्वच्या मागची बाजू, आता मेट्रो वगैरे सुरू झालेला आहे तिथे, त्या बाजूला आपण नेहमी जातो गाड्या पार्क करायला. मी तिथं जाते ती गाड्या पार्क करायला. तिथे तुम्हाला आज सुद्धा मोठ्या पद्धतीने काय म्हणतात त्याला माहित नाही, पण सती गेलेल्या सतीची शिळा म्हणतात. तर सती गेलेल्या स्त्रीच्या अशा लक्षात ठेवा ना ते, तर तिथे त्या शिळा उभारलेल्या आहेत. आता रस्त्याच्या रुंदी प्रकल्पाच्या मागे गेल्या, पण त्या एकेकाळी मी पुण्यातच वाढल्या असल्यामुळे मला काय माहिती आहे, ते खूप मोठ्या प्रमाणात अशी सतीची शिळा उभारली जायची. त्या सतीचं तिथं नाव लिहिलं जायचं. अशा अनेक शिळा तुम्हाला तिथे आता कदाचित शोधून काढाव्या लागतील. त्या कोण आहेत? शनिवारवाडा, पेशव्यांचं सगळं वैभव आणि सती जाणारी पेशव्यांच्या अनेक स्त्रिया, नाकात नथी घालणाऱ्या, दागिने घालणाऱ्या, सुंदर दिसणाऱ्या, वैभवी रूप असणाऱ्या, ब्राह्मण वर्गातली स्त्री, एवढा सन्मान प्राप्त करणाऱ्या, त्या स्त्रीचा नवरा मेला की तिची अवस्था शब्दशः एखाद्या जनावरापेक्षा वाईट व्हायची. तिचे केस काढून विद्रू आपल्याला माहिती आहे. पण हे सगळं मला इथं का सांगायचंय, तर त्या सगळ्या सती जाताना ताहो फोडणाऱ्या स्त्रीला त्या अंत्यविधीमध्ये, त्या अंत्ययात्रेमध्ये, त्या काय म्हणतो चितेवर भाऊ सख्खा भाऊ ढकलायचा, बापच ढकलायचा, चुलता काका मामाच ढकलायचा, कारण तिनं ओरडू नये म्हणून ढोल वाजवले जायचे. ही ब्राह्मण स्त्रीची अवस्था. दलिताची अवस्था सोडूनच द्यावो. तिला आता आम्ही आजही दलित स्त्रीची काय अवस्था आहे खेडेगावातली, तुम्ही आणि मी चांगला सुशिक्षित म्हणून बसवतो, आपल्या भगिनींच्या आजही कपडे काढले जातात की. प्रश्न इतकाच आहे की स्त्रीची इतकी विडंबना बाबासाहेबांना नको होती, म्हणून त्यांनी कायद्याचा आधार घेतला. मग आपल्या होणाऱ्या पत्नीच्या बद्दल हा मनुष्य किती वेगळ्या पद्धतीने विचार करत होता आणि ते करताना तो कायद्यामंत्री नव्हता.
ते कायद्यामंत्री नव्हते, ते भारताचे घटनाकार नव्हते, ते फक्त एक स्त्रीच्या भावना जाणून घेणारा पती, होणारा पती, असणारा प्रियकर आणि एक प्रकारे स्त्री पुरुषांच्या नात्याबद्दल उत्तम पुरातन भावना असणारी व्यक्ती होती. बघा, आपण मगाशी बोललेलो आहोत की स्त्रीला देवत्व पण द्यायचं नाहीये आणि स्त्रीला दासी पण करायचं नाही. तसं आपल्याला बाबासाहेबांकडे बघताना डोळसं पडत बघायचं. त्यांच्याविषयी श्रद्धा आहे, अंतकरणामध्ये प्रेम आहे, पण बाबासाहेब इतरांना दाखवताना व्यक्ती म्हणून ते किती श्रेष्ठ आहे, पुरुष म्हणून कशी श्रेष्ठ आहे, पती म्हणून त्यानं काय केलेलं आहे, बाप म्हणून त्याने काय केलंय हे म्हणून चालणारच नाही की समाजाकडे लक्ष दिलं आणि आपल्या कुटुंबाकडे तरी कधीच पाहिलं नाही, एवढा श्रेष्ठ होता. नाही, त्यांनी कुटुंबाकडे पण लक्ष दिलं. 3 रुपयाची शिकवणी आपल्या मुलाला लावता येत नाही कारण पैसे नाहीत, तर ते सांगताय शिवतरकर कृपा करून मास्तरांना सांगा 3 रुपयात थांबून घे, मी कधीतरी तुझे पैसे नक्की फेडेल. हा मनुष्यबळ जो शिक्षणासाठी परदेशात आहे आणि बायको गोऱ्या छाप थापून आपला संसार चालवतो. म्हणून कारण कुटुंबाकडे दुर्लक्ष करणारा पुरुष, लक्षात घ्या, आपण सुद्धा कदाचित 100% नाही तुम्हाला लक्ष देता येणार, पण कुटुंबातल्या स्त्रीला मान देऊनच तुम्ही बाहेरच्या स्त्रीला मान देणार आहात. ही सायकोलॉजिकली, ही अर्थव्यवस्थेतली, ही राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेतल्या ह्या संकल्पना, ह्या नुसत्या संकल्पना. आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की सविताबाईंनी जी पत्र लिहिली त्या 2-3 पत्रांचा उल्लेख करते. सविताबाईंचं कार्य 1946 नंतर सुरू झालं. सुरुवातीला हे लग्न होत असताना विचार विनिमय झाला आणि हा विचार विनिमय होत असताना कधीतरी बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की तू वाचन कर. बघा, हा बुद्धिमान व्यक्तीच्या म्हणून सहवासात यायचं असतं. तो मित्र असेल, भाऊ असेल, आपला सहकारी असेल किंवा आमच्या टेक्सजी सारखे आपण नेता म्हणतो अशी व्यक्ती असेल, काय यायचं असतं कारण ती तुम्हाला सतत काहीतरी देत असते. त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं MBBSचा अभ्यास, शरीरशास्त्राचा अभ्यास, सातत्याने ते विचार, कशा पद्धतीचं ट्रीटमेंट देणं, ह्याच्यामध्ये सामाजिक जाणीवेसाठी एक काहीतरी वाचन हवं असतं. मी तुला त्याची गरज आहे. तेव्हा तू हे सामाजिक लोक कोण, टॉल्स्टॉय, डिझेल्टी, हे जे जागतिक विद्वान आहे त्यांचं लेखन तू वाच. बघा, हा पत्नीशी संवाद आहे एका मित्रासारखा, एका सहकार्यासारखा, एका व्यासंगी पुरुषाच्या साहित्याबद्दलचं बोलणं ते करताय तेव्हा पत्नीला किती मोठं स्थान देत आहे. हे पत्र त्यांनी तिला पाठवलं. त्यावेळेस सविताबाई पती स्त्री, साहजिकच त्यांना वाटलं हे काय मला वाचायला सांगता येते, प्रेमाच्या गप्पा करायच्या, आणखी काही चांगलं बोलायचं तर मला हे पुस्तक वाच आणि ते पुस्तक वाच सांगताय. आणि मग त्या एकदम म्हणाल्या, मला तुम्ही हीच पुस्तकं वाचायला का सांगितली? टॉल्स्टॉयचं जर तुम्ही पुस्तक पाहिलं, लेखन वाचलं, वाचायला पाहिजे ना. आपल्या बहुजनांना जरा वाचनाची जर कमी गोष्ट जाणवते. आपली मुलं शिकतात, मी कॉलेजमध्ये शिकवताना पहिली 10 मिनिटं रोज 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 माझी एकच रेकॉर्ड असते, काहीतरी वाचा, चांगलं वाचा, 10-12 लेखक डोक्यात ठेवा. पण शिक्षकांनी तर हेच काम करायला हवं ना. कारण बघा, कुणी नसतं तेव्हा ती पुस्तकं तुमच्या डोक्यात असतात, ते कॅरेक्टर तुमच्या मनात असतं, तुम्ही एकटे कधीच नसता. म्हणून सगळ्यात जवळचा मित्र ग्रंथ हे काय फक्त आपल्या पुस्तकाचं वाक्य नाहीये, हे खरंच वाक्य. बाबासाहेबांची केवढी मोठी लायब्ररी होती. आणि मग सविताबाईंना त्याचं दुःख झालं आणि सविताबाई म्हणाल्या की टॉल्स्टॉयच्या बायकोसारखी मी संशय वाटले तुम्हाला, मी त्रास देणारी वाटले तुम्हाला, म्हणून तुम्ही सांगितलं मला हे वाचायला. त्या नाराज झाल्या, त्या रागवल्या, त्यांनी त्यांच्या पत्राला उत्तर दिलं नाही. पत्राला उत्तर कसं येत नाहीये, किती नाही म्हटलं तरी आपल्या पत्नीच्या विषयी प्रेम बाबासाहेबांच्या मनात होतं, ते असायला हवं. आणि मग बाबासाहेब म्हणाले, मला भीती वाटायला लागली, तू जर माझ्याशी अशी भांडत राहिली, माझं ओळख कसं, एक तर मला भांडायला नाही, बघायला सुद्धा वेळ नाही तुझ्याकडे, तू मला साथीदार आहेस आणि तू अशा प्रकारे कशी काय बोलू शकते. तेव्हा कुठं सविताबाईंना कळालं की बाबासाहेबांचा उद्देश इतकाच आहे की सामाजिक माझ्या चळवळीला तुझी जेव्हा साथ मिळणार आहे तेव्हा तुला क्रांती घडवणाऱ्या चळवळींची माहिती असावी. जग कुठं चाललेलं ते तुला कळावं. अभ्यासू माणसं कधीतरी आपल्याच एका विचारात असतात, बहुश्रीक बहु व्यक्तिमत्व फुलावं ही माझी अपेक्षा होती. बाबासाहेबांच्या या पत्रामध्ये ते त्यांची समजूत काढताय, गमतीनं किंवा प्रेमाने ते तिला शरू म्हणताय. बघा, बाबासाहेब कलात्मक विचारांचे होते, रसिक होते, अभिजात अशी कलाकृती त्यांच्या हातून निर्माण झाली ती म्हणजे झालं ते संविधान. त्यामुळे मी नेहमी सांगते की आम्ही गरीब होतो, आमचा फक्त ब्रेड अँड बटर एवढंच आमचं जीवन होतं. तुमच्या आणि माझ्या आजी आजोबांनी पणजोबांनी हेच केले की माझे आजोबा गवठी होते, ज्या एका म्हाडुंग्याच्या काय त्या मंदिराची त्यांनी निर्मिती केली, आमची आजी सांगायची
हे सगळं त्यांनी करेपर्यंत ते आत होते. सगळ्याच तसं मंदिर झाल्यानंतर ते बाहेर होते आणि मग आम्ही जायचो त्या मंदिरात लहानपणी. तेव्हा मला आठवतं की ती म्हणायची, बरं का आपल्या हेंदाने हे मंदिर उभारलं. हा मग काय वाटतं ते सगळं मंदिर आपल्या आजोबाच आजोबाचा कुठे फोटो असण्याची काळजी विचार कामगार असतील ना ते. पण मागतो कॉन्फिडन्स सांगणारी आजी सुद्धा किती हुशार होती. म्हणून ह्या बायका किती ग्रेट होत्या की ते सगळं आपलंय, आपण बांधलेलं आहे. ते नसतं बांधलं तर देऊळ भरलं असतं. मग लहानपणापासून ती भावना हे आपण केलेलं आहे, आपली कलाकृती आहे. आपण कलाकार आहोत, आपण वारसा देणारे आहोत, आपण निवारा देणारे आहोत, आपण शेल्टर आहोत. आत्मविश्वास हा असा वाढवायचा असतो. आणि म्हणून सविताबाईंशी बोलताना एका त्या अशा घरातून आल्या होत्या घरात अन्न पाणी त्याची कुठेही दरार नव्हती. 6 ते 8 भावंड त्यांची, सगळी भावंडांनी अंतर्गत जातीय विवाह केल्याचं त्यांना कौतुक होतं. माझ्याशी 1997 त्यांची भेट झाली. त्या काळामध्ये कबूतरखाना दादर इथं मी त्यांची भेट घेतली. त्या काळामध्ये सुरवडे आणि सोनावणे हे ते त्यांच्याबरोबर कार्यकर्ते आणि त्यांच्या सतत बरोबर राहायचे. त्यांच्या मार्फत मी भेटीला गेल्या. अतिशय स्वच्छ असं सुंदर व्यक्तिमत्व, गोरा पान रंग. आता रंग गोरा आहे म्हणून मी त्यांना सुंदर म्हणते वगैरे असं अजिबात नाही. आदिपूरला मी जाऊन भेट दिली. आता बाबासाहेबांचं तिथं त्यांनी हे करून ठेवलेलं आहे, स्मारक केलेलं आहे. कोणी नाही बरं आपण त्या स्मारकाला भेट देत. आपण कुणी दिल्लीत गेलो तर आपण सारी दिल्ली बघतो, पण बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट देण्याची आपली इच्छा होत नाही. तिथला प्रवास आपल्याला त्रासदायक वाटतो. पण हे स्मारक आपण बघायला यासाठी हवं की बाबासाहेब तिथं वास्तव करत होते. सुंदर फुलांची बाग तिथे होती आणि सगळ्या मंत्र्यांच्या बागेचं प्रदर्शन व्हायचं तेव्हा त्यांच्या बागेला बक्षीस मिळतं. अतिशय आवड, नीटनेटकेपणा, चांगुलपणा, स्वच्छता, टापटीपीटपणा या त्यांच्या गुणावर सविताबाई खरं म्हणजे त्यांना त्यांच्याविषयी प्रेम वाटलं आणि हा विवाह झाला. आणि मग बोलता बोलता त्या म्हणाल्या, मला दिलेली भेट मी तुम्हाला दाखवते. याचाही पत्रामध्ये संदर्भ आहे. हे पत्र साधारण 46 काळातलं, मला वाटतं 3-4 महिन्यांनी लिहिलेलं, नोव्हेंबर नंतरचं, ऑगस्ट नंतरचं नोव्हेंबरातलं हे पत्र आहे. त्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला एक छानशी गळ्यातली चेन भेट दिली असं ते म्हणतात. आता ही गळ्यातली जी भेट होती ना ती बघायची मला उत्सुकता वाटली. थोडासा असाही माझ्या मनात विचार आला की अशा आठवणी खूप असतात ना, प्रत्येक आठवणीला पुरावा तुम्हाला नाही मागता येत आणि त्या आता धर्मपत्नी होत्या. तर त्यावेळेस मात्र त्या म्हणाल्या, मी दाखवते ती चेन. आणि माझ्याकडे फोटोही होता. आज मी कॉलेजमधून येताना वर चढून ते सगळं माझं काढत होते, पण तेवढा मला वेळ नाही मिळाला. तर त्यांनी ती मला गळ्यातली चेन दाखवली. जी गळ्यातली चेन होती त्या चेनला म्हणजे त्या काय म्हणतो आपण लॉकेटला, खाली जे लॉकेट होतं त्या लॉकेटला नांगराचा फाळा होता. म्हणजे नांगर, त्या नांगराचा फाळा होता. लॉकेट अतिशय सुंदर होतं. 1924 ते 1921ला लंडनला बाबासाहेब गेले होते. त्यावेळेस त्यांना ते आवडलं. खरं तर तेवढे पैसे त्यांच्याकडे नव्हते, पण कलात्मकता गोष्टही होती. परत काही लंडनला आपण येणार नव्हतो. तिथं बाबासाहेब काही ग्रंथालयात कामही करत होते. त्यामुळे त्यांनी तो म्हणजे महाग असणारा पण अप्रतिम सुंदर दिसणारा सोन्याचं ते लॉकेट त्यांनी आणलं. हे लॉकेट कधीतरी आपल्या पत्नीला आपण प्रेमाने देणार आहोत हे त्यांना माहित होतं. रमाबाईंशी त्यांना इतक्या सहजपणे वागता आलं नाही, बोलता आलं नाही. हे लॉकेट त्यांनी नंतर सविताबाईंना लग्नाच्या आधी प्रेझेंट दिलं. सविताबाईंना ते नक्की आवडणार. इतकंच नाही तर एवढं काहीतरी वेगळं आपण दिले याचं त्यांना कौतुक वाटणार असं वाटलं. पण मात्र सविताबाईंना ते आवडलं नाही. नव्या विचाराच्या या मुलींनी असं म्हटलं, मला ते लॉकेट आवडलं, मला ते नांगराचा फाळ तुम्ही दिलेला ते त्याला हे आवडलं, पण ते गळ्यामध्ये मी घालायचं याचा अर्थ तुम्ही मला बांधून टाकता आहात का? तुमच्या नावानं लॉकेट गळ्यामध्ये घालून जणू काय मी तुझा मालक आहे. बघा मंगळसूत्राच्या ज्या कल्पना आहेत. कारण इथे मला सविताबाईंचं कौतुकही वाटलं की स्त्रीच्या मनात हे विचार आहे. म्हणजे मला गमतीनं बघा की आपण विचार मांडला की परित्यक्ता किंवा विधवा स्त्रीनं, खरंच हे सगळं गेलंच पाहिजे. विधवा स्त्रीनं कुंकू का लावायचं नाही? 25 वर्षापूर्वी माझे वडील गेले. जाताना मोठी जागा अकोर्डीच्या विहारासाठी दिली, रावेच्या. आणि रावेचं ते विहार आहे 25 वर्षापूर्वी बघा 2.5 गुंठ्याचं विहार. आमच्या कुणाच्याही नोकऱ्या नव्हत्या, आमच्या कुणीच स्थिर नव्हतं. आम्ही वडिलांना 51,000 रुपये मिळाले होते रिटायरमेंटचे. ते पैसे आणि ती जागा देऊन त्यांनी ते तयार केलं. 25 वर्षापूर्वी वडील गेले. ज्या दिवशी ते गेले आईच्या कपाळावर जे कुंकू होतं ते अजूनही कपाळावर कुंकू आहे. का कुंकू काढायचं?
काम केले त्याचा अभिमान वाटला पाहिजे ना. मी का गरीब म्हणून राहू, मी का लाचार म्हणून राहू, मी का वाईट दिसून राहू. मी म्हणत नाही तुम्ही सुंदर कपडे घाला आणि दाखवून द्या मी किती आधुनिक आहे. जे आहे ते कायम ठेवायचं. मला हे सांगण्याचा मुद्दा असा की बाबासाहेबांचे विचार होते ना, तुमच्या उत्पन्नाचा वाटा द्या, थोडा तो घरी द्या, म्हणून तर हे मोठं बिहार देण्यात आलं 25 वर्षापूर्वी. सविताबाईंशी वागताना बाबासाहेब सामाजिक अंगाने वागत होते, तरी त्यांच्यातला पतिप्रेम हे कायम होतं. तुम्ही दुधारी तलवार आहे. एकाच वेळेस सामाजिक क्रांती करणं, त्याच वेळेस नव्या विचाराच्या स्त्रीशी प्रेम तर असतंच ना हो. प्रेम आणि आपुलकी वाटलीच पाहिजे. 10 मिनिटं गाडीमध्ये कोणी आपल्या शेजारी बसला आणि तो जर गेला कुठे तर कंडक्टरला आपण सांगतोच ना, थांबावं तो माणूस येणार आहे, थांबा थांबा. मनुष्याला उपजतच या प्रेम मायेची, सहानुभूतीची, आपुलकीची अपेक्षा असते. हा तर पती, ज्याला आमचे लोक बायका पती परमेश्वर म्हणतात कधी कधी, पण नसेल परमेश्वर तो तर सहकारी तरी होता. त्यामुळे सगळ्या बाजूने सविताबाईंना फुलवणारं व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं होतं. त्या जरी डॉक्टर होत्या तरी एकांगी विकास बाईचा होता कामा नाही, बाईचा काही कुणाचाच होता कामा नाही. आणि म्हणून स्त्री काय किंवा पुरुष काय यांच्याबद्दलची सुंदर भावना आज तुम्ही कुठलं मानसशास्त्र वाटताय. आमचा फाईल काय म्हणाला, अहो बाबासाहेबांनी काही सांगितलंच आहे ना. कार्ल मार्क्सचा कुठला सिद्धांत सांगता, बाबासाहेब सांगतातच आहे ना. तुम्ही अनेक वेगवेगळ्या संतांची नावं घेता, बाबासाहेबांच्या सगळ्या बोलण्यामध्ये आहेच ना. आणि म्हणून हा जो एक बंडखोरपणा होता, त्याचबरोबर एक हळुवारपणा होता. ते जर बघायचं असेल तर तुम्हाला या कुटुंबाच्या पत्रातून बघायला. आणि मग संपूर्ण बाबासाहेब आपल्याला विचारायला, गांधीजींशी मिस्टर गांधीजी या शब्दाशिवाय बाबासाहेब बोलले नाही. बापू शब्द नाही त्यांनी वापरला. वैचारिक वाद गांधींचे शब्द त्यांनी 1946ला वल्लभभाई पटेलांचं त्यांना पत्र आलं आय एम व्हेरी हॅपी कारण तुझं लग्न करताय. आणि त्यांनी असं लिहिलं, जर आज बापू असते तर बापू नाही नक्की आनंद झाला असता. ते आंबेडकरांचा एवढाच स्ट्रगल आहे आणि आंबेडकरांनी आयुष्याच्या या काळात विवाह करून थोडीशी एक समाधानाची गोष्ट बाळगली. त्या पत्राला उत्तर देतात ते म्हणजे येस आय नो दॅट इफ गांधीजी, मग ते गांधीजी लग्न शब्दाशी लढाई झाली. तर वैचारिक वाद करा ना तुम्ही, वाद तर केलंच पाहिजे, पण त्या वैचारिकतेला सुद्धा समोरच्याच्या बुद्धिमत्तेबद्दलचं प्रेम पाहिजे की बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं. म्हणून ती सगळी पत्र एक स्त्री म्हणून मला आवडली, त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून मला ती अधिक आवडली. म्हणजे किती भावना आणि गमतीमध्ये येतात. शत्रूचा राजा, राजाची शत्रू, काय बाबासाहेबांच्या अंतर्गत म्हणजे कोमल, एक प्रकारचा हळुवारपणा, प्रियकरावाचा. आणि कुटुंबाला तुम्ही म्हणजे एखाद्या फणसाला जर पाहिलं तसं कसा फणस सगळ्या बाजूनी सणसणीत असतो, काटेरी असतो, पण जसा तो हळूहळू तुम्ही काढा आज तुम्हाला फणसाचे गणे वेगळ्या पद्धतीचे असतात. बाबासाहेबांचं व्यक्तित्व आणि रूप तसं होतं, म्हणून त्यांना समाज खेळता आला आणि त्याच वेळेस त्यांना आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला न्याय देतात. तुळसाबाई, तुळसाला लुगडं घे. लक्ष्मी, आपल्या भाऊजाईच्या आईला पातळ घे. रमा, या सगळ्यांकडे लक्ष दे. बाबासाहेब कुठे अमेरिकेत, बाबासाहेब कुठे लंडनला, काय म्हणताय कोळवा चाळीमध्ये काय म्हणतात. बाबासाहेब कुठे आणखी जर्मनीला, शिवतरकर आपल्या पुस्तकांची काळजी. अखंड हा माणूस संपूर्ण जगामध्ये कुठे असला तरी समाज, लोक आणि याच्यासाठी हे सगळं सविताबाईंना डायरेक्ट सांगणं योग्यच नव्हतं. ते आपल्या काही लेखनातलं, ते आपल्या नव्या विचारातलं, ते आपल्या हळुवारपणातलं त्यांना सांगत होते. लक्षात घ्या, इतकं सहज सोपं नाही आहे की सविताबाई बाबासाहेबांच्या इतक्या निकट आले. त्यांच्यात कधीही वाद तुम्हाला दिसणार नाही. हे वैचारिक वाद होते, पण समाजाबद्दलचे वाद कधीही नव्हते. कधीही सविताबाईंनी त्यांना मागे खेचलेले नाही. एक स्त्री म्हणून आपण त्या स्त्रीच्या एका पत्नीच्या रूपाला न्याय द्यायला पाहिजे. आणि म्हणून ते सगळं जे काही नंतर त्यांचा महानिर्वाण झालं आणि सविताबाईंना दिल्लीमध्ये राहावं लागलं. महारोली या ठिकाणी त्यांना बाजूला ठेवलं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी नवी समिती नेमली. खरंच त्यांनी बाबासाहेबांचा वध केला का वगैरे वगैरे विचार पुढे आले. ह्या विचार कदाचित हे विचार आले याबद्दल पण मला काही वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की जेव्हा समाज सगळ्या बाजूनी गोंधळात असतो तेव्हा आपल्या दैवता समान असणाऱ्या व्यक्तीला जर इजा झाली तर तो एखाद्या मधमाशासारखा तुटून पडतो. तेव्हा तो सविताबाईंवर तुटून पडला तर यामध्ये काही शंका नाही. पण त्या बाईनं विरोधास्तपणे ते सगळं स्वीकारलं तर तिचं बाबासाहेबांवर प्रेम पत्रामध्ये त्या आपल्याला अनेक गोष्टी बाबासाहेबांना सांगतायत. पण सगळं सगळं उल्लेख आहे, समाजकारणाचे उल्लेख आहेत, राजकारणाचे किती संदर्भ आहेत, पण राजकारणामध्ये त्या सगळ्या विचार करा तुम्ही.
भारताची राज्यघटना लिहिताना बाबासाहेब एकटे होते, पण स्वतंत्र भारताची राज्यघटना झाल्यानंतर रमाबाईंनी कविताबाईंनी त्यांना जी साथ दिली होती ती इतकी महत्वाची होती. म्हणून तर हिंदू बोर्डविलासाठी प्रश्न आले, कधी कधी चर्चा झालीच असणार, हिंदू स्त्रीचं स्थान काय याबद्दल त्यांच्याशी बोललेच असणार. आज हे प्रश्न आपल्याला जसे काही बिटवीन द लाईन असं आपण म्हणतो, दोन ओळीमध्ये सुद्धा वाचायला शिकलं पाहिजे. ओळीमध्ये असतं ते वाचतोच, पण त्या ओळीमागची पार्श्वभूमी काय असते ही पत्र आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून सविताबाई सगळ्या ठिकाणी पत्रातनं भेटतात, बाबासाहेबांच्या कार्यातनं भेटतात. 1956चं धर्मांतर एवढं मोठं होऊ शकलं असतं की कदाचित त्यांना त्या धर्मांतरामध्ये आपला संबंध येऊ द्यायचा नसता. बाबासाहेबांनी खुल्या मनाने हेही मान्य केलं असतं. लक्षात घ्या, बाबासाहेबांनी आपल्याला 56 साली ज्या काही धर्मांतराची जी दीक्षा दिली म्हणतात ती बारकाईनं वाचा. कुठेही ते म्हणत नाहीये की आम्ही सगळे जण धर्मांतर करावं, मी आणि माझी पत्नी हा शब्द आहे. आणि त्याच्यानंतर सगळे लोक धर्मांतर करता येते. डिक्टेटरशाही ज्याला लोकशाहीचा पूजक बाबासाहेब, ते आपल्या एका विचार समोर ठेवणं एक गोष्ट आणि विचार लादणं ही दुसरी गोष्ट. जे समाजाचं जोखड त्यांना नको होतं ते त्यांनी आपल्या कुटुंबात कुणालाच दिलं. आणि म्हणून त्या अनेकदा पत्रात म्हणतात, रमाबाईंना पण सुरुवातीला तुझं वाचन कसं चाललं आहे, तू अभ्यास करते आहेस का. म्हणजे हे सांगताना त्यांना असं म्हणायचं आहे की तू अभ्यासच कर, असं काही ते बाबासाहेब म्हणत नाहीये. तर ते काय म्हणतात ते की तुझा अभ्यास कसा चालला आहे, तू वाचन करा. म्हणजे इथे आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या बद्दलचं प्रेम आणि तिला संस्कारित करण्याचा भाग बाबासाहेबांचा. शरयू कबीर नावाची एक व्यक्ती 39व्या वर्षी बाबासाहेबांच्या आयुष्यात येते आणि वयाच्या 92-93व्या वर्षी ती बुद्धवासी म्हणून या जगातून निरोप घेते. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. तिच्या विचारांचा एक प्रभाव बाबासाहेबांवर नक्कीच असणार आहे. आणि म्हणून 5 डिसेंबरला बाबासाहेब अखेरच्या दिवसात, त्याआधी 4 डिसेंबरला जर तुम्ही बघाल तर सविताबाईंनी माझ्याशी बोलताना सांगितलं ते जातील असं मला वाटलंच नाही, अजिबात वाटलं नव्हतं. इथे मला बाबासाहेबांनी, आणि मग त्या हळूच असं नियुक्त करून तुमच्या बाबासाहेबांनी इथे मला धोका दिला. ते म्हणतात त्या स्त्रीच्या डोळ्यातलं पाणी जर तुम्ही पाहिलं असतं तर तुम्हाला लक्षात आलं असतं की ती किती अंतकरणाची वेदना होती. आपला एक आधारवट बाबासाहेब गेले तर लोक वेड्यासारखे झाले, अनेकांनी आत्महत्या केल्या, काहींना धक्क्याने मृत्यू आला. ती तर त्यांच्या सानिध्यात होती ना. तिचे सगळे काही जे काही रिच्युअल्स असतं ते सगळं सोडून येणं आणि बाबासाहेबांची पत्नी म्हणून मिरवणं हा अभिमान होता. पण त्यात कितीतरी प्रेम, एवढं नंतरचं आयुष्य एकाकी पडलं, एवढं मोठं एकाकी पण त्यांनी स्वीकारलं, पण त्या बुद्धवासी म्हणून गेले. त्यांना आणखी एक महत्वाची गोष्ट, कबूतरखान्यामध्ये ज्यावेळेस त्यांची मी मुलाखत घेत होते, आता ती मुलाखत त्यावेळेस काही मोबाईल नव्हता त्याच्यामुळे नाही, कॅमेराच मी भाड्याने आणला होता, 1-2 फोटो तेवढे काढले. तर ते घेत असताना त्यांची वहिनी अशी बाहेरनं आली आणि घरात गेली. त्यांचीच वहिनी आहे, त्यांच्याच कुटुंबातली आहे, म्हणून मी जरा अशी उभी राहिली आणि नमस्कार केला. बाई अशा बसलेल्या माझ्यासमोर मला म्हणाल्या, ओळखता तुम्ही यांना? मी नाही ओळखत. तर तुम्ही नमस्कार केला त्यांना? म्हटलं आता तुमच्या रत्न आल्या त्या म्हणून मी त्यांना नमस्कार केला. आम्हाला नाही बाबासाहेबांनी असं शिकवलं की तो दिसेल त्याला नमस्कार करा, तो कोण आहे, काय आहे, कसा आहे नको बघायचा. त्यांच्या कुटुंबातल्या होत्या म्हणून गेल्या. पण दुसरी गोष्ट बघा, हे बाबासाहेबांचे विचार असतील, दिसला की नमस्कार, दगडा शेतून मागा की नमस्कार, माणूस मोठा दिसला की नमस्कार, कपडे घालणारा मोठा माणूस साहेब. आज डोळ्यांच्या मागे आपण जातो आहे. नेता, दादा, अण्णा, आणखी कोण कोण असतील, बहुजनांना, तुम्हाला आणि मला आता फक्त हे नमस्कार चमत्कार करून काही करायचं नाही. आम्हाला समग्र आमूलाग्र बदल करायचा असेल तर बाबासाहेबांची एवढी मोठी क्रांती आहे. स्त्रियांना क्रांती राहण्याबद्दल आहे, बोलण्याबद्दल आहे, भाषेबद्दल आहे, विचाराबद्दल आहे. किती तरी गोष्टी बाबासाहेब माय म्हणून सांगता येते. महाराष्ट्र सत्याग्रहामध्ये बायकांचा बदललेला पेहरावा एक आई जशी आपल्या मुलींना सांगते ना तसं सांगितले. आणि म्हणून हाच पेहरावा तुम्हाला कविताबाईंच्या पत्रामध्ये येतो. बाबासाहेब सांगताय की तुला जसे कपडे वाटतील तसे कपडे तू परिधान करू शकते. बघा, अमुकच साडी नाही, मी एवढा मोठा आहे, माझी बायको अशी पाहिजे. आजही आमचे पुरुष यातनं सुटलेले नाही. तू माझी बायको आहे का जागेने घाल म्हणजे मी किती मोठा आहे कळेल. पुरुषातलं पुरुषत्व फक्त त्या गोष्टी भोवतीच आहे की काय असं मला कधी वाटतं. बाबासाहेबांनी प्रगल्भतेने सांगितलं होतं, तुला जसे कपडे वाटतात तसे कपडे तू घाल. त्या काळामध्ये
साधारण साड्या नेसलं. आता आमच्या मनीषाताईने स्लीवलेस घातलेले, आम्हाला काही वाटलंही नाही त्याचं. पण स्लीवलेस घालणारे का विशिष्ट पद्धतीचे राहणीमान असणारी लोक असायची. मी स्लीवलेस घालते, मी परदेशात गेले की वेगळ्या कपड्यात असते. पण आज तो काळ केवढा मोठा होता. आणि बाबासाहेब त्यांना असंच म्हणून सांगत नाहीत, हलके फुलके साध्या रंगाचे पण बरे असणारे कपडे तू घाल, कारण त्या कपड्याचं ओझं तुला वाटू नये. माणसाला नको त्या विचारांचं ओझं वाटावं. अंगावरच्या तात्पुरत्या असणाऱ्या या अतिशय कमी महत्वाच्या गोष्टीला आपण महत्व देतो, त्याचं तू ओझं वाढवू नको. ह्या सगळ्या प्रकारानं एक अखंड असणारं व्यक्तित्व घडवणं आणि समाजाला मी पुढे नेत असताना मला तेवढीच साथ मिळवणं. माणसांची साथ फार महत्वाची असते, पण कुटुंबाची साथ फार महत्वाची असते. ती वैचारिक बळ, भावनात्मक बळ, बौद्धिक बळ हे जर ज्या कुटुंबात असतं ते कुटुंब मग भरभर वाढायला लागतं. का इतक्या लवकर अस्पृश्य समाजातल्या तुमचा आणि माझा विकास झालेला आहे, बहुजनांचा विकास झालेला आहे? त्याच्यामध्ये बाबासाहेबांची ही दृष्टी आहे. लक्षात ठेवा, पण याला फार फार कष्ट लागतात. रात्रंदिवस अभ्यास करून, कायद्याचा कीस पाडून, कुठल्या कायद्यामुळे दलितांना अधिकार मिळतील, कुठल्या कायद्यामुळे स्त्रीची कधीही अवहेलना होणार नाही, बहुजनांना अधिकार मिळतील, हे अभ्यास करणारे बाबासाहेब. प्रांताचा, राष्ट्राचा, राज्याचा वाद, पाणी वाटपाचे प्रश्न, लोकसंख्येचे प्रश्न, स्त्री पुरुषांचे प्रश्न, एवढे प्रश्न. आता मला एक पुस्तक सुद्धा वाचायला वेळ नाही आणि अखंड बाबासाहेब 14 तास काम करतायत. तेव्हा या सगळ्या बाबासाहेबांना, या झांजावादाला पेलणारं व्यक्तिमत्व हे सविताबाईंचं होतं. सविताबाईंना त्या मानाने समाजाची सुद्धा साथ मिळाली नाही, हेही आपण अधोरेखित केलं पाहिजे. ती साथ आम्ही देतोय आज त्यांच्यासाठी. म्हणून जर असं काही करत असो तर नक्कीच तो त्यांचा, त्याहीपेक्षा मला वाटतं आपलाच गौरव आहे. कारण बाबासाहेबांना आपण खऱ्या अर्थाने मान देत आहोत. जे बाबासाहेबांनी स्वीकारलं ते उत्तमच असणार, ही जाण आपल्यामध्ये असली पाहिजे. सविताबाई, रमाबाईंना तर सतत त्यांची काळजी होती, पण सविताबाईंना नव्हती असं कसं म्हणतात. एक प्रसंग सांगते आणि मी थांबते. 1951ला बुद्ध आणि धम्म हा पुस्तकाचं लेखन बाबासाहेबांनी केलं. डोळे गेलेले होते, हातपाय थकलेले होते. या काळामध्ये बाबासाहेबांना 1951ला राजीनामा देऊन ते बाहेर पडले. बाबासाहेबांकडे कधीही पैसा भरभरून नाही, जो होता तो पुस्तकांचा. आणि या काळामध्ये याच पुस्तकासाठी बाबासाहेबांना पैशाची गरज होती. मुंबईला एक काय म्हणू आपण, पैसे देतात सावकार, एक सावकार होते आणि ते सावकार व्याजाने पैसे द्यायचे. बाबासाहेब म्हटले आता इलाज नाही, कारण नेहरूंचा पत्र आहे, पण जवाहरलाल नेहरू 1951ला पत्र लिहिलेली आहे. त्या पत्रात ते सांगताय फक्त 500 पुस्तकं तुम्ही विकत घ्या, फक्त 500 पुस्तकं. ही 500 पुस्तकं जर तुम्ही विकत घेतली तर मला सुसह्य होईल पुस्तक चांगल्या प्रकारे प्रकाशित करायला, म्हणजे त्याचा खर्च करायला. पण जवाहरलाल नेहरूंचं पत्र आहे, मी प्रयत्न करतो, पण एकदम 500 पुस्तकं मला घेता येणार नाही. बघा तुम्ही, राजकारणाचा केवढा मोठा पंडित जवाहरलाल नेहरू केव्हाही ग्रेट आहे. विज्ञानवादी वृत्ती निर्माण करणारे पंडित जवाहरलाल नेहरू. आपण कुठल्याही पक्षाचे नाही आहोत, आपल्याला फक्त आणि फक्त सामाजिक विचार आहे. तरी सुद्धा नेहरूंच्या आणि बाबासाहेबांच्या मध्ये काही संघर्ष होतात. महात्मा गांधींमध्ये होता, वल्लभभाई पटेलांशी पण होता, राजेंद्र प्रसादांशी होता. आणि तरी ह्या लोकांना त्याच्या बुद्धिमत्तेचं आकर्षण होतं, बुद्धिमत्तेचं कौतुक होतं, त्यांच्या व्यासंगाबद्दल आवड होती. आणि म्हणून त्यांना ऐकणं प्रत्येकाला मेजवानी होती. डॉक्टर आंबेडकर जेव्हा ते उभे राहायचे बोलायला, तेव्हा त्याचा प्रत्येक जण सांभाळून बाजूला व्हायचा आणि ऐकायचं काय बोलणार आहे. विचारामध्ये विवेक होता, विज्ञान होतं, वैचारिक उसळण होती आणि समस्त समाजाचा विचार होता. म्हणून बाबासाहेब हवे असायचे. या बाबासाहेबांना सावकाराने पैसे देण्याचं कबूल केलं. आनंद झाला बाबासाहेब. थकले होते, त्यांच्या मोटारीमध्ये ते बसले. मागे ते आणि सविताबाई होत्या. प्रवास सुरू झाला. त्या विशिष्ट ठिकाणी, आता मला त्याचं ठिकाण मला सांगता येत नाही, तिथं ते आले. सविताबाईंची भूमिका फार महत्वाची होती. बाबासाहेब इतके थकले होते की त्यांना पाऊस सुद्धा उचलायचे नाही. कित्येक वेळा भाषणाला जाताना बाबासाहेब तयारीत असायचे आणि बाबासाहेबांना एकदम त्रास व्हायचा, बाथरूमला जायची वेळ यायची. तेव्हा सविताबाई दाईच्या, आईच्या, नर्सच्या भूमिकेनं त्यांच्या शेजारी असायच्या. तुम्हाला आणि आम्हाला फक्त भाषण करणारे बाबासाहेब दिसत होते, त्यांच्या बाहेरचं रूप काय होतं हे पत्नीला, हे घरातल्या स्त्रीला माहीत असतं. आणि मग अशा बाबासाहेबांना तयार करून त्या घेऊन गेल्या. वर मजला होता. बाबासाहेबांनी निरोप पाठवला की आम्ही येऊ का. त्यांनी सांगितलं नाही, तुमची तब्येत बरी नाही आहे, तुम्ही खालीच थांबा, मी येतो किंवा मी बघतो. पण गरज आपल्याला होती. बाबासाहेब नेहमीच विनम्र होते. बाबासाहेबांनी सविताबाईंना वर जायला सांगितलं.
जिना चढत चढत लाकडी जिना चढत त्या वर गेल्या आणि वर गेल्यानंतर त्या दोघांमध्ये काही बोलणं झालं असेल. सविताबाई खाली उतरल्या. खाली असणारे बाबासाहेब मोटारीत होते. एक किंचित मिलमिलता दिवा सविताबाईंच्या डोळ्यावर आला. सविताबाईंनी डोळे पुसले, शांतपणे खाली जिना उतरला, अंगावर बदल घेतला, गाडीचा दरवाजा उघडला. काय झालं? बाबासाहेब म्हणाले. त्या म्हणता मिळाले ना पैसे. पैसे मिळाले, पण आज त्यांच्याकडे रक्कम कमी आहे म्हणून ते आपल्याला त्यांच्या नोकरामार्फत पुढ्या पाठवणार आहे. त्या मागे बसल्या. तुम्ही बरे हात का चौकशी केली. गाडी सुरू झाली. बाबासाहेबांनी ओळखलं आपल्या बायकोला, वर गेलेल्या आपल्या बायकोला पैसे मिळाले नाही. पण ह्या एवढ्या मोठ्या नवऱ्याला मला पैसे नाही मिळाले आणि मला रडायला आलं, हे कसं सांगणार होते? बाईमध्ये केवढी शक्ती असते. त्यावेळेस तुम्ही आणि मी आज जे फायदे घेतो बाबासाहेबांचे, आपल्यातलं कुणीही तिथे नव्हतं. आणि मग सविताबाईंच्या डोळ्यातल्या अश्रूंनी बाबासाहेबांना कळालं पैसे मिळालेले नाही. बाबासाहेब शांतपणे आपल्या पत्नीच्या हातावर हात ठेवले. सविताबाई मला म्हणाल्या, हे मी कुणाला सांगणार? हे कोण ऐकणार आहे? इतके लोक वाईट होते की शेवटच्या काळात बाबासाहेबांना पैसा सुद्धा अजिबात नव्हता. आणि त्यांचे म्हणणारे कार्यकर्त्यांमध्ये पण कमी जास्त. मात्र कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना खूप साथ दिली आहे, हे आपण कधीच विसरता कामा नये. प्रचंड साथ दिली, अगदी जीव तोडून साथ दिली. त्यामुळे बाबासाहेबांच्या साथीदारांबद्दल सविताबाईंच्या मनात कधीही द्वेष नव्हता. पण शेवटी कुटुंबाच्याही बाहेर काही एक समाज असतो, कुटुंबाच्याही आत एक कुटुंब असतं, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. अशा बाबासाहेबांना त्या भाषणांवर म्हणून बरेच वेळा बाबासाहेबांच्या भेटीवर त्यांनी निर्बंध आणले की आता बाबासाहेबांना नाही भेटायचं. आता झोपले ते, रात्रभर ते जागे होते. आणि तुम्ही आणि आम्ही म्हणायला लागलो, सविताबाई बाबासाहेबांना आमच्यापासून दूर करता. जसं की अलीकडचे शिकलेले आपण सुद्धा आपण म्हणतो, सुनेनं माझ्यापासून मुलाला दूर केलं. त्या सुनेला आपल्या नवऱ्याची काही काळजी असेल ना. सांगायचा इतकाच मुद्दा आहे की हे दिवस कठीण होते, संघर्षाचे होते. सविताबाईंचं हे रूप आपण नक्कीच पाहिलं पाहिजे, कारण हे रूप कुणालाही फारसं माहीत नाही. आपल्याला वाटतं 8 वर्ष काय केलं त्यांनी बाबासाहेबांसाठी. प्रचंड मोठ्या घटनांना त्या पती होत्या. आणि मला तर असं नेहमी वाटतं बरं का, त्या होत्या म्हणून बाबासाहेब निदान 2-4 वर्ष तरी जगले. साधं अन्न बाबासाहेबांना मिळत नव्हतं. जे काही नोकर करायचा, कधी डायबिटीस म्हणजे खाऊ नये तेच खाण्याचं असायचं, ते खाल्लं जायचं. जे करू नये, जे अपथ्य आहे तेच पथ्य म्हणून स्वीकारलं जायचं. पण त्या डॉक्टर म्हणून आल्यानंतर इंजेक्शन देणं, त्यांना वेळच्या वेळी खाणं देणं, त्यांना, कारण या अशा माणसाला टेन्शनपासून दूर ठेवायला पाहिजे असतं. त्या काळात औषध गोळ्या उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही भार्या त्यांची सखी झाली आणि जीवनाचा हा प्रवास काही अनेक गोष्टी आहेत सगळं सांगायला मला यासाठी नको आहे की आपणही सगळे शून्य आहात. आपल्या सगळ्यांना हे सगळं उत्तम प्रकारे माहीत आहे, जाणता आहात. तरीही आपण माझं इतकं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. खरं म्हणजे नवरात्रीतल्या स्त्रिया या अशा प्रकारे एका पुरुषाला नव्हे, एका समाजाला घडवणाऱ्या होत्या आणि आपण मात्र अंधारात राहणाऱ्या होत्या. यांचा सत्कार आपण करत आहात. खऱ्या अर्थाने मला वाटतं आपण ती नवरात्री हा शब्दच वापरत नाही आहोत, पण खऱ्या अर्थाने या एका स्त्रियांचं जीवन आणि आपल्या समाजाचं जीवन हे एकत्रित होतं. हा जरी विचार नव्या पिढीला आपल्याला देता आला तरी सुद्धा, कारण आज काय झालेलं आहे की आम्हाला तोडायला सांगणारी माणसं आहेत, जोडायला सांगणारी माणसं नाही. बाबासाहेबांचा जोडण्याचा विचार होता. महात्मा फुलांनी तर केवढा मोठा त्याग केला. ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन घोषणा होतात, त्या शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा सारख्या संशोधकांनीच तर काढली की हो, नाही तर पेशवाई ते सगळं गेलं होतं, उलथून संपलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले तर नष्टच करायचे होते. तेव्हा संशोधकाच्या भूमिकेतून, विचारांच्या भूमिकेतून आपल्यातल्या प्रत्येकाने, कारण मेंदूही काही कोणा एकाची मक्तेदारी नाहीये, त्याचा वापर मात्र आपण करत नाही आहोत. आपल्याला बाबासाहेबांची शक्ती आणि बाबासाहेबांच्या आसपासचे सगळे जण, म्हणजे अगदी मी म्हणतो दादासाहेब गायकवाड घ्या, शिवतर्क घ्या. शिवतर्क कोण समाजाचे होते? अमृताबाई ठामे कुठले होते? कितीतरी लोक घ्या. त्यांनी जाती पातीच्या पलीकडे समाजकारण केलं. उत्तम समाजकारण, उत्तम राजकारणाचा पहिला पाया असतो. आज आम्ही राजकारणच करतो आणि म्हणून ते आमचं ढासळत चालले. तेव्हा सविताबाईंच्या कार्याला आपण म्हणू हे कार्य अनोन होतं, पण ते नक्की होतं. अनेक विचार येतात जातात, स्त्रीबद्दलचं काय काय बोललं जातं. एकटी राहणारी स्त्री असेल तर आम्ही म्हणतो, मगाशी फार सुंदर शब्द वापरला, नवऱ्याने सोडले. मी तर म्हणते बायकांनीच आता असं म्हणे, मी नवरा सोडला काय होईल, काय हरकत आहे. म्हणजे आता कितीतरी प्रश्न येतात. 9 महिने जी स्त्री आपल्या मुलाला सांभाळ
बर्थडे तुम्हाला वंशाचा दिवा, वंशाची दिवा पणती म्हणून आपण देतो. त्या स्त्रीचा काय 1.5 महिन्यामधला विटाळ नाही, ती चांगली गोष्ट आहे. सगळं पोटात लोक ते निघून जातं. तुमची बायको अंतर्बाह्य स्वच्छ होते, ते विचार न करता तिला आम्ही विटाळणे करतो. लाडकी नाही तुमची, तुमच्याच रक्ता मांसाचा तो अंश, तिला आम्ही सांगतो की नाही नाही आता हिची काय ऋतुमती झाली, आता पाळी सुरू झाली, तिच्याकडे लक्ष द्या, ती कशी बघते, ती कशी चालते. अरे लेक तुमची, तुमचं रक्त आहे, तुमचा प्राण आहे तो. किती फुलासारखी आपल्या मुलीला सांग. पहिला विश्वास आपल्या मुलीवर पाहिजे. आम्ही आमच्या मुलीला मारायला निघतो, आपण नाही मारत, तुम्ही सगळे तर उत्तमच आहात. पण जेव्हा काय होता प्रकार, बाबासाहेबांनी कन्या नव्हती, मुलगी नव्हती, एकच मुलगी झाली, किंतु 4 मुलं एका पाठोपाठ गाठली केली. पण त्यांच्याबद्दल मुलीच्या बद्दलचं प्रेम कायम होतं. सविताबाईंना एका पत्रात ते लिहित आहेत, यशवंताला सावत्र आईचं नाही, सख्या आईचं प्रेम कर. कारण प्रेमाशिवाय, आईच्या प्रेमाशिवाय मी आयुष्यभर भुकेला होतो. ते आईचं प्रेम त्यांना मिळालं नाही. तुळसा नावाच्या बहिणीनं प्रेम दिलं, लक्ष्मी नावाच्या भावजेनं प्रेम दिलं, बायकोचं प्रेम होत असते. पण आई म्हणून जो काही आकांत असतो लहानपणाचा, तो त्यांना करावाच लागला. म्हणून माझ्याही मुलाच्या नशिबात ते आलेलं आहे, तू त्याची आई हो. किती सुंदर विचार आहे. मला असं वाटतं ना, ही पत्र बाबासाहेबांची सविताबाईंना नाहीच आहे, बाबासाहेबांची पत्र गांधीजी, नेहरूंना किंवा कुणाला नाहीच आहे. ती तुम्हाला आणि आम्हाला आहे, एका प्रचंड समाज घडवायला आहे. तर बंधूंनो, अशा बाबासाहेबांना वंदन करते, सविताबाईंना नमस्कार करते, सविताबाईंना जय भीम म्हणते. दोन्ही शब्द मी मुद्दाम वापरलेले. मी बरेच वेळा भाषण करताना नमस्कार शब्द वापरते. मला खालणार मी म्हणते जय भीम म्हणा ताई, येस जय भीम म्हणणारच आहे, पण मी नमस्कार सुद्धा म्हणणार. का नाही नमस्कार म्हणत म्हणत कदाचित आता मला ते आपले मुस्लिम बांधव जे काय म्हणतात, हा सलाम आलेकुम, ते मला नीट म्हणता येतं, पण मी ते पण म्हणणार. आपला समाज जोडायचा आहे, येऊ द्या आपल्यामध्ये, आपण त्याच्यामध्ये जाऊया. नाही एखाद्या नवरात्रीला मला पूजा करायला लावली तर मी हा अट्टास नाही करता, पण मला लोकांना माहिती घ्या माहिती त्या नवरात्रीचं नाही, ते कशाचंच होत. सोडायचं आहे आपल्याला. ब्राह्मणांबद्दल अकारण आपल्याला राग नकोय. बाबासाहेबांनी ब्राह्मण बायको केली, राग नका म्हणू, पण आम्ही असं म्हणत होतो आमच्या अगदी तरुणपणामध्ये, म्हणजे तेव्हा माझं लग्न बिग्न व्हायचं त्यावेळेस आम्ही सत्ता म्हणायचो बाबासाहेबांनी ब्राह्मण बायको केली, म्हणून हे सगळे तरुण ब्राह्मण मुलीच्या मागे लागलेले. आपण या ब्राह्मण मुलीपेक्षा चांगलं व्हायचं, श्रेष्ठ व्हायचं. राग या मंडळीवर नव्हता, राग वय असतं ते. पण त्या एका प्रार्थनेमुळे, त्या एका विचारामुळे टेक्सटजी आज माझी मुलगी ब्राह्मणाच्या घरातली सून झालेली आहे. असं करायचंच होतं असं नाही, उत्तम व्हायचं होतं, श्रेष्ठ व्हायचं होतं, अभ्यास करायचा होता. हे इतकं छान छान होत गेलं की सराव ठीक झालं, आणि मग कुणी मागणी घातली, कुणी प्रेम केलं, आणि ते लग्न कसं झालं हे कळालं नाही. अट्टहास नाही करायचा, हट्ट करायचा, अट्टहास करायचा, क्रांती करायची आपल्याला, ती भावनात्मक दृष्टीने करायची. त्यामुळे विचाराला विचाराने जोडत जाऊ. असे जर आपल्याबरोबर आपले इतके चांगले सहकारी, इतके चांगले नेते आहेत. नेते बिते शब्द मला नाही आवडत, कारण नेते म्हणजे कुठं तिथे वेगळाच भावना माझ्या मनात येते. आपले मित्र म्हणा, सहृदय म्हणा, आपल्यातला माणूस जर काही करत असेल तर त्याला साथ देणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य, अगदी माझ्या सुद्धा. तेव्हा आज आपण मला बोलवलं, सविताबाईंचं हे कार्य आपण नेहमी लक्षात ठेवू. मी मागेच राहुलजींना सांगितलं, मी रमाबाईंवर आणि सविताबाईंवर लिहिते आहे, आणि लिहिते आहे आणि लिहिता तिथंच थांबते आहे. मी त्यातनं बाहेरच येत नाहीये. हे काहीतरी माझ्या हातनं वाईट होते, पण मला तो सगळा काळ त्यांचा आठवला, ती स्त्रीचं रूप पाहिलं की मी माझं प्रकरणच पुढे ढकलत नाहीये. तर थोडं भावनावश होते, ते व्हायला नको, कारण आपण वैचारिक व्हायला पाहिजे. लवकरच तेही पुस्तक येते. या पद्धतीने मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते, सगळ्यांना विनम्रपणे नमस्कार करते, अभिवादन करते, आणि थांबवते. जय भीम.